आता आपण याच्यामध्ये चांगलं मसाल्यामध्ये ना मिक्स करून याला घेऊया। मिक्स करून आहे ना आपण याला 5 मिनिट आहे ना तसंच परत ठेवून द्यायचं की याला पाणी आहे ना आपणच सुटतं। आता याच्यामध्ये मी मसाला वगैरे सगळं लावून ठेवलंय ना, म्हणून आपण याच्यामध्ये परत याला जरा चांगलं फ्राय करून घेऊ। आता इथे 10 मिनिट बघा झाली आहे, ते बघा कसं पाणी सुटलंय ना व्यवस्थित। थोडीशी कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर घातल्याने की चिकनच्या याला रशाला ना छान सुगंध येतो। आता मी याला 10 ते 15 मिनिटं चांगलं बॉईल करून घेणार आहे। आता झाकण ठेवून घेते मी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिव्यास किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत कोकणी स्टाईल चिकन रस्सा। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे चिकनचा रस्सा बनवण्यासाठी मी 1 किलो चिकन घेतला आहे। त्यात मी मीठ टाकून आहे ना स्वच्छ धुवून 3 ते 4 पाण्यातून घेणार। इथे मीठ टाकून आहे ना आपण स्वच्छ धुतलं ना की त्याचं कसं ब्लड वगैरे असतं ना की ते निघून जातं। इथे मी बरोबर 1.5 चमचा मीठ टाकून धुवून घेते। दाखवते मी धुवून झाल्यावर तुम्हाला। आता इथे मी 4 पाण्यातून आहे ना बघा कसं स्वच्छ धुतलंय, ते एकदम म्हणजे क्लीन झालं आहे। एकदम ब्लड वगैरे बघा बिलकुल दिसत नाहीये आणि बोटी पण कशी अशी एकदम सफेद सफेद दिसायला लागते। आता इथे स्वच्छ धुवून झालंय ना, आता मी इथे हळद 2 चमचे घालणार आहे। 4 चमचे मी इथे ना आमचा घरचा मसाला आहे तो घालून घेणार आहे। कमी तिखट आहे, एवढा तिखट नाहीये, त्यामुळे मी 4 चमचे घालणार आहे। इथे मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक कापून घेतले आहेत, ते घालून घेते याच्यामध्ये। आता याला ना मी मिक्स करून आहे ना मसाला लावून 10 मिनिटे ठेवून देणार आहे। असं म्हणजे याला कसं असं बोटीला सगळे मसाला हळद वगैरे असं व्यवस्थित लागतं ना। आता इथे आहे ना सगळं बघा असं व्यवस्थित मसाला लावून आहे ना आपण याला 10 मिनिट आहे ना झाकून ठेवून द्यायचं। इथे चिकनचा रस्सा बनवण्यासाठी आहे ना मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतले आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अद्रक आहे। आता मी याला आहे ना तेलामध्ये चांगला मसाला भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते। एकत्रच भाजायचं आपण सगळं तेलामध्ये। इथे आपण याला एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं। तेलामध्ये ना तेल घातलं नाही कांदा कसं असं व्यवस्थित भाजतो। कांदा लसूण अद्रक आपण अद्रक लसणाची पेस्ट नाही टाकणार आहोत, मी याच्यामध्ये भाजूनच घालणार आहे। कांदा आहे ना आपण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। वाटण कसं चांगलं भाजलं ना की चिकनच्या रस्स्याला टेस्ट किती छान येते। इथे बघा कांदा एकदम फ्राय करून झाला आहे। आता मी इथे ना ह्याच्यामध्ये हे ओलं खोबरं पण भाजून घेणार आहे। ह्याच्यामध्येच आपण भाजून घ्यायचं। दाखवते भाजून झाले की तुम्हाला। ते बघा आपलं खोबरं कांदा लसूण अद्रक छान भाजलं आहे। मी आता याला काढून घेते। आता इथे बघा एक कांदा खोबरं मी भाजून घेतलं ना, थंड झालं। आता मिक्सर मध्ये मी याला बारीक करून घेते। थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। इथे मसाला बघा आपला कसा चांगला बारीक झाला आहे। आता मी याच्या पुढची स्टेप दाखवते तुम्हाला। आता इथे मी ना रस्सा बनवण्यासाठी टोप ठेवला आहे गरम करत। आता मी तेल घालून घेते याच्यामध्ये। आता इथे तेल गरम झालंय। इथे मी लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतल्या आणि कढीपत्ता घेतला, ते मी फोडणीला देते। आता इथे कढीपत्ता लसण आहे ना बघा कसं छान गरम झाले आहे। आता मी त्याच्यामध्ये मसाला हा मिक्सरला आपण बारीक केलाय ना तो घालून घेते। आता आपण आहे ना तेलामध्ये कसा मसाला आहे ना चांगला फ्राय करून घेऊया। आपण मसाला भाजलेलाच आहे, तरी पण आपण तेलामध्ये पण जरा आहे ना चांगलं त्याला असं फ्राय करून घेऊया मसाला। इथे एक छोटा चमचा आहे मी गरम मसाला पावडर टाकून घेते। तर बघा आपला मसाला कसा तेलामध्ये चांगला फ्राय झाला आहे। इथे 1 चमचा आहे ना मी चिकन मसाला टाकते। त्याला पण आता चांगला आपण मिक्स करून घेऊया। मसाला बघा कसं तेलामध्ये चांगला फ्राय झाला, असं तेल सुटलं पाहिजे थोडं। आता चिकनला इथे मी 10 मिनिट बरोबर 10 मिनिट झाली मसाला लावून ठेवलाय। आता मी त्या फोडणीमध्ये ह्याला घालून घेते। आता आपला ते मसाला चांगला फ्राय झाला आहे। आता मी याच्यामध्ये चिकन आहे ना असं थोडं थोडंसं घालून घेते की अंगावर उडायचं ना आपल्या, म्हणून सावकाश सावकाश घालून घ्यायचं।
आता आपण याच्यामध्ये चांगलं मसाल्यामध्ये आहे ना मिक्स करून याला घेऊया. मिक्स करून आहे ना आपण याला 5 मिनिट आहे ना तसंच परत ठेवून द्यायचं की याला पाणी आहे ना आपणच सुटतं. आता याच्यामध्ये मी मसाला वगैरे सगळं लावून ठेवलंय ना, म्हणून आपण याच्यामध्ये परत याला जरा चांगलं फ्राय करून घेऊ तेलामध्ये. त्याला मी चांगलं मिक्स केलं आहे. आता मी 10 मिनिट आहे ना झाकण ठेवून देते जरा. आता इथे 10 मिनिट बघा झाली आहे. ते बघा कसं पाणी सुटलंय ना व्यवस्थित. आता इथे मी आहे ना आधी पहिला मसाल्याचं पाणी घालून घेते. मला आहे ना मीडियम रस्सा करायचा आहे ना, तर मी तेवढं थोडंसं पाणी घालून करणार आहे. इथे आता मला थोडंसं पाणी कमी वाटतंय ना, तर मी अजून थोडं घालून घेते. आता इथे आहे ना मी हा छोटा चमचा आहे ना म्हणून 4 चमचे मीठ घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर घातल्याने की चिकनच्या याला रश्याला ना छान सुगंध येतो. आता मी याला 10 ते 15 मिनिट चांगलं बॉईल करून घेणार आहे. आता झाकण ठेवून घेते मी. आता इथे बरोबर मी याला 15 मिनिट आहे ना शिजवून घेतलंय चांगलं. आता मी गॅस बंद करून घेते. इथे बघा प्रॉपर आहे ना याला उकळी आली आहे. मग याला मी बरोबर आहे ना 15 मिनिट बॉईल करून घेतलं. आता हे चांगलं उकळलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते. असं मीडियम रस्सा झाला आहे एकदम व्यवस्थित. इथे चिकन पण बघा कसं व्यवस्थित शिजलं आहे. हे बघा असं व्यवस्थित एकदम नरम शिजलंय. अशा प्रकारे आपला कोकणी चिकन रस्सा रेडी झाला आहे. तर ही होती कोकणी स्टाईल चिकन रस्सा रेसिपी. व्हिडिओ जर आवडला असेल तर दिव्यास किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया एक नवीन रेसिपीमध्ये.